नमस्कार मित्रांनो, क्राईम वॉच मराठीमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे. आजच्या द्वेषाने भरलेले जगात लोक इतके नमले आहे की त्यांना काय खरं आहे, काय खोटं आहे, कोणी आपलं आहे, कोणी खोटारडा आहे याची पण जाणीव नाही आहे. आपले नाते किती निसटले आहे हे त्यांना कळतच नाही. सगळ्यात प्रिय नातं म्हणजे आई आणि मुलाचं असतं. आई कशी मुलाला 9 महिने आपल्या पोटात ठेवते आणि जगात आल्यावर हृदयाला लावून त्याला मोठं करते. माझा हृदय कोसळतो हे ऐकून की एक आई कशी इतकी क्रूर होऊ शकते की त्याला हे पण दिसेना की ती ज्याला मारत आहे तो त्याचा स्वतःचाच मुलगा आहे. आजकाल नाते इतके खोटे झाले आहेत की काहीही फरक पडत नाही. आज मी जे गोष्ट सांगणार आहे ते ऐकून तुम्ही सगळे खूप भारावून जाल. आजची आपली गोष्ट आहे बेंगलोरच्या सुखमय घराची. या घरात मालती तिच्या नवऱ्याबरोबर राहायची आणि तिला एक चिमुकला खूप सुंदर मुलगा होता. यांचा खूप सुखी आणि स्थिर कुटुंब होता. मालती एका IT कंपनीमध्ये सॉफ्टवेअर डेव्हलपर होती आणि त्याचा नवरा अमित IT कंपनीमध्येच ऑपरेशन मॅनेजर होता. त्यांचा मुलगा वर्धन दुसऱ्या वर्गात होता आणि खूप हुशार होता. एक्स्ट्रा करिक्युलर ॲक्टिव्हिटीजमध्ये त्याला बक्षीसही मिळाले होते. एकदा मालती जॉबवरून खूप उशिरा घरी आली. अमितने विचारले की आज इतकी उशीर कशी झाली तुला? तर ती ना बोलता आपल्या रूममध्ये चालली गेली. अमितला खूप राग आला की मी तुला काही विचारलं होतं पण मला उत्तर न देता तू का रूममध्ये घुसली? मग मालती खूप भांडण करते आणि त्याला सरळ उत्तर देत नाही. दोघांचं भांडण पाहून वर्धन खूप रडतो आणि आपल्या रूममध्ये जाऊन झोपून जातो. रोज रोज हेच होऊ लागले. एकदा खूप कंटाळ्यात येऊन अमितने मालतीला डिवोर्स देण्याचं ठरवलं. हे ऐकून ती खूप चक्क झाली आणि अमितशी पाय पडून माफी मागितली. पण अमित आपल्या डिसिजनवर ठाम होता. मालती सरळपणे अमितला डिवोर्स देत नव्हती तर अमित कोर्टात गेला आणि कायदेशीर अर्ज केला. मालती खूप रागात होती. तिने पण चांगलं वकील करून मुलाची कस्टडी स्वतःच घेतली. न्यायालयाने हे निर्णय दिला की 1 आठवड्यात 2 दिवस मुलगा बापासोबत राहणार आणि उरलेल्या दिवशी आईसोबत राहणार. काही महिन्यानंतर जेव्हा मुलगा आपल्या वडिलाकडे गेला तेव्हा त्याने सांगितले की मला आईसोबत राहायचं नाहीये. हे ऐकून वडिलांनी विचारले की असं काय झालं की तुला आईबरोबर राहायचं नाहीये? तो म्हणाला की आईला भेटण्यासाठी एक अंकल रोज घरी येतात आणि माझ्याशी दुर्व्यवहार करतात जे मला आवडत नाही. एकदा त्यांनी आई घरी नसता मला मारलं पण. जेव्हा मी आईला हे सांगायला गेलो तर आई पण माझ्यावरती चिडली आणि ती बोलली की अंकल असं करू शकत नाही. मला आईसोबत आता चांगलं वाटत नाही म्हणून मला तुमच्याचकडे राहायचं. अमितने कोर्टात हे याचिका परत केली की माझ्या मुलाची कस्टडी मलाच हवी आहे कारण तो मालतीबरोबर सेफ नाही. कोर्टाचा परत निर्णय आला की कस्टडी आईकडेच राहील कारण ती मुलाला जास्त चांगली लाईफ देऊ शकते. मालती वर्धनला घेऊन बिझनेस ट्रिपवर काही दिवसांसाठी वायझॅगला चालली गेली. वर्धनला तिने खूप छान छान बीचेस दाखवले आणि त्याच्याबरोबर खूप प्रेमाने राहिली. वर्धन खूप आनंदित होता. तो ह्यापूर्वी बेंगलोर बाहेर पडलाच नव्हता. वायझॅगचे मस्त नजारे पाहून तो सगळं काही विसरला आणि आईसोबत मज्जा केली. मालतीची मीटिंग सुरू झाली आणि 2 दिवसानंतर तिचा मित्र पण वायझॅगला आला. वर्धन हे पाहून खूप रागात आला आणि मालतीला बोलला की तू ह्या अंकलला का बोलवले थे? मला हा अंकल आवडत नाही. हा खूप वाईट आहे आणि मला मारतो पण. मालती खूप रागात आली आणि वर्धनला हॉटेलच्या रूममध्ये कोंडून टाकलं. मालतीचा मित्र सांगतो की तू ह्याची कस्टडी अमितला का देत नाही? हा त्याचा मुलगा आहे आणि मला आवडत पण नाही. तू माझ्याशी लग्न कर मग आपण आपलं एक कुटुंब बनवूया. मालतीला अमितशी खूप खुन्नस होती आणि वर्धनवर खूप राग. जे नाही करता तिने एक प्लॅन बनवला की मी अमितच्या मुलाला मारून टाकते आणि राहुलशी लग्न करून सेट होऊन जाते. वर्धनला
प्रेमात घेऊन एक किल्ल्यावर गेली आणि तिथून धक्का मारून त्याला समुद्रात टाकलं. समुद्राची ही लहर इतकी मोठी मोठी होती की त्याची बॉडी पण सापडली नाही. खून केल्यानंतर तिने राहुलशी वायझॅगलाच लग्न केले आणि त्याच्यासोबत कोलकाता शिफ्ट झाली. वर्धनचा फोन ना लागल्यावर अमितने पोलीस स्टेशनला तक्रारही नोंदली आणि पोलिसांनी कारवाई केल्यावर मालती आणि राहुल दोघांना ताब्यात घेतले. पोलिसांची कारवाई मालतीला सहन झाली नाही आणि ती तुटली आणि सगळं काही म्हणाली की तिने कसं वर्धनची हत्या केली. ही गोष्ट ऐकल्यानंतर ममतावरून लोकांचा विश्वास उठला आहे. कशी ही आई इतकी क्रूर होऊ शकते की आपल्याच मुलाची हत्या केली. तिला एका वेळाही पश्चाताप नाही झाला ही हत्या केल्यानंतर. देवा, अशी आई कोणालाच देऊ नको. तुम्हाला ही गोष्ट आवडली का हे मला कॉमेंट करून सांगा आणि माझ्या चॅनलला लाईक व सबस्क्राईब करा. धन्यवाद.